पवार पटेल तटकरेंच्या वाटेतला काटा। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं आणि राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली। कारण दादा गेल्यानंतर काही तास उलटताच चर्चा सुरू झाली ती राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची। मात्र या विलीनीकरणाला पटेल तटकरेंनी जोराचा विरोध केला। त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादीही शांत झाली। एवढंच काय तर ज्यावेळी या चर्चा सुरू झाल्या त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याचं आणि तशा बैठका झाल्याचं आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ देखील देण्यात आले। मात्र तटकरे आणि पटेल काही केल्या हे मानायला तयार नव्हते। आम्हाला विलीनीकरणाबाबत माहिती नाही अशा थेट प्रतिक्रिया देण्यात येत होत्या। मात्र त्यानंतर रोहित पवार यांच्याकडूनही पटेल आणि तटकरे या जोडगोळीला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। मात्र याचमुळे पटेल तटकरे यांना राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपात करायचंय, मात्र रोहित पवार त्यांच्या वाटेतला काटा ठरतायत का असाही सवाल आता उपस्थित होतोय। हा सवाल पडण्यामागं मागील काही दिवसातील घटनाक्रमही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल। अजित पवारांच्या अपघातावर अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेताना दिसायला हवं होतं। मात्र राष्ट्रवादीतले नेते याबद्दल चकार काढायला तयार नाहीत। अशातच सर्वात आधी रोहित पवारांनी एक वादळी पत्रकार परिषद घेतली आणि या अपघातावरून अनेक तिखट सवाल उपस्थित झाले। यात एक प्रश्न हाही होता की पूर्व विदर्भातील एका नेत्यामुळे अजितदादांनी गाडीनं जाणं रद्द केलं आणि याच नेत्याच्या फाईलमुळे अजितदादांना विमानानं जावं लागलं। हा नेता कोण असा सवाल आधी सर्वांनाच पडला। मात्र नंतर हा नेता प्रफुल्ल पटेल असल्याचं समोर आलं। त्यानंतर त्या फाईलबाबत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं। मात्र पटेलांवर काही काळ या सवालामुळे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या। त्यानंतर रोहित पवार सतत आरोप करतच राहिले। शपथविधीसाठी घाई करण्यावरून पटेल तटकरेंवर टीका होत होती, तर दुसरीकडे रोहित पवार अजित पवारांच्या अपघातावरून सतत सवाल विचारत होते। पटेल तटकरे शपथविधी आणि इतर गोष्टीत व्यस्त होते, तर रोहित पवार पोलीस स्टेशन गाठत अजितदादांच्या अपघाताचा FIR घ्यावा यासाठी भांडत होते, लढा देत होते। त्यानंतर राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान रोहित पवार विरुद्ध पटेल तटकरे ही लढाई पुढच्या वळणावर पोहोचली। कारण अधिवेशनाआधी रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांशी सुरू असलेलं वर्तन, पार्थ आणि जय पवारांच्या बसण्याच्या जागा यावरून पटेल तटकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणे साधले होते। मात्र अधिवेशनादरम्यान पटेल तटकरेंना दादांचा पक्ष बळकवायचा आहे असा थेट हल्लाबोल केला आणि त्यानंतर साहजिकच पटेल तटकरे ही जोडगोळी पेटून उठली। रोहित पवारांच्या आरोपांच्या अगदी काही मिनिटांतच तटकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि उलट रोहित पवारांनाच पक्ष बळकवायचा आहे असा पलटवार केला। रोहित पवार यांच्या दाव्यानुसार 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 18 दिवसांमध्ये म्हणजेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं। या पत्रात पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आल्याचा खोटा दावा करून पक्षाचे सर्वाधिकार कार्याध्यक्षांकडे म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली होती। या हालचाली करताना सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा पक्षाच्या इतर आमदारांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं असाही आरोप रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला। रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार सुनेत्रा पवार यांना या पत्राबाबत समजताच त्यांनी तातडीनं निवडणूक आयोगाशी संपर्क साधला। त्यांनी आयोगाला पत्र लिहून संक्रमण काळात म्हणजेच अजित पवारांच्या मृत्यूनंतर ते नवीन अध्यक्षांच्या निवडीपर्यंत झालेला कोणताही पत्र व्यवहार रद्दबातल ठरवण्याची विनंती केली आणि पटेल तटकरे यांचा प्रयत्न हाणून पाडला। दुसरीकडे अजित पवार यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला। या प्रकरणी बेंगळुरू येथे 0 FIR दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा फौजदारी तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रोहित पवार यांनी यापूर्वीच विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संशय व्यक्त केला होता। पटेल आणि तटकरे यांना पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवून भाजपशी वाटाघाटी करायच्या आहेत किंवा स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे इतर नेते आणि स्वतः सुनील तटकरे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। हे दावे निराधार असल्याचं म्हटलंय। या आरोप प्रत्यारोपांमुळे आगामी काळात राज्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे। कारण सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी सुनेत्रा पवार फक्त नावाला खुर्चीवर आहेत। पक्षाचे सगळे निर्णय पटेल आणि तटकरेच घेत आहेत असा आरोप होतोय। दुसरीकडे पार्थ पवारांना राजकारणाचा फार अनुभव नाही, त्यामुळे पटेल तटकरेंच्या चाली त्यांना कितपत समजतील
याबद्दल शंकाच आहे. अशा चर्चाही दबक्या आवाजात सुरू असतात. त्यामुळे पटेल आणि तटकरेंची मनीषा पूर्ण करण्यात कोण अडथळा ठरत असतील तर रोहित पवार. त्यामुळेच सध्या तरी पटेल आणि तटकरेंच्या राजकीय महत्वाकांक्षेत रोहित पवार काटा ठरतायत का, असा सवाल उपस्थित व्हायला भरपूर स्पेस आहे.